भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्या सोबत आहे। नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसाद लाड प्रतिष्ठानच्या देवीला या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तुम्ही 5,55,000चा निधी सुद्धा त्यांना सुपूर्द केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काय भावना आहे? निश्चितपणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवी दर्शनाला आले। आम्ही त्यांना आमंत्रित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला येऊन ते आम्हाला प्रोत्साहित करतात, पाठीवर थांब मारतात। आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन माता जगदंबेचं दर्शन घेतलं, जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आणि राज्यावरती मराठवाड्यावरती जे पूरग्रस्त परिस्थिती झाली आहे त्याला संकटातून दूर काढण्याचं देखील त्यांनी प्रार्थना केली। अनेक लोकांनी, अनेक दिग्गजांनी, अनेक राजकीय लोकांनी, अनेक उद्योजकांनी, अनेक लोकांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली। तशीच एक मदत आम्ही प्रसाद लाड प्रतिष्ठानच्या वतीने 5,55,555 रुपयाचा निधी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने देखील दिला गेला। आमदार पगार म्हणून देखील एक निधी मी त्यांना देणार आहे। माझ्या कॉर्पोरेट हाऊसमधनं देखील एक निधी मी त्यांना देणार आहे। त्यामुळे जो काही निधी आमच्याकडनं देता येईल ती मदत आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही निश्चितपणे करणार आहोत। परंतु राज्याच्या आलेल्या संकटावरती तात्काळ 2,500 कोटीचा निधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आणि बळीराजाच्या मागे ताकदीने उभे राहिले। माननीय पंतप्रधानांशी चर्चा करून देखील केंद्राचा निधी येईल याची मला अपेक्षा आहे आणि राज्य आज ज्या संकटात आहे त्या संकटातून दूर होईल याची मी पूर्णपणे खात्री आहे। संजय राऊत, उद्धव ठाकरे वारंवार टीका करतायत, सरकारकडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत होत नाहीये, कसं पाहताय याकडे? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नाव तुम्ही अष्टमीच्या दिवशी चुकीचं घेतलं। खरं रावणाचं दहन हे दसऱ्याला करतात, त्यामुळे ह्या दोन रावणांचं नाव तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घेतलं असतं तर बरं झालं असतं। ज्याने राज्याच्या विकासाची गती थांबवली, राज्याला रोज अधोगतीकडे नेण्याचा प्रयत्न करतायत, राज्यामध्ये जे कुकर्म चालले आहेत, ज्या पद्धतीमध्ये अनोळखी शक्ती राज्याचा विकासाच्या आड येते, त्याला सहकार्य करणारा संजय राऊत आणि त्याबरोबर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याबद्दल न बोललेलं योग्य। आमचं राज्य विकासाकडे चाललं आहे, आमचं राज्य विद्यार्थी, युवकांना, महिलांना प्राधान्य देत पुढे चाललं आहे। मला आजच्या अष्टमीच्या दिवशी मी मातेच्या चरणी हीच प्रार्थना करतो, देवेंद्र फडणवीस यांना शक्ती द्या, ताकद द्या आणि त्यांना असंच पुढे जाऊन राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या विकासासाठी काम करण्यासाठी ताकद द्या। संजय राऊत म्हणतायत की दसऱ्याच्या दिवशी विचाराचं सोनं लुटलं जाईल आणि त्यासोबतच युतीची सुद्धा घोषणा होऊ शकते। संजय राऊतांनी पहिलं ते लेखे लिहून द्यावं का ते म्हणतायत, कारण बेस्टच्या निवडणुकीत अशाच पद्धतीत दोन भाऊ येणार, ब्रँड होणार, बाकीच्यांची वाजणार, अशा भाषा केल्या, बॅनर लागले आणि जेव्हा ब्रँडची मी बँड वाजवली त्यावेळेला सांगितलं असं आम्ही बोललोच नव्हतो। त्यामुळे आता जर दोन भाऊ येऊन सोनं लुटणार असतील आणि राज्यात आणि मुंबईत सत्तेची जर भाषा करणार असतील तर त्यांना उत्तर आम्ही मुंबईतले 5-6 लोक देण्यासाठी काफी आहोत। त्यासाठी देवेंद्र फडणवीसची गरज नाही। प्रवीण दरेकर असतील, आशिष शेलार असतील, अमित साटम असेल, मी असेल, हे 4 काफी आहे। त्यामुळे मला वाटतं की संजय राऊतांनी पहिली राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट करावी आणि उद्धव ठाकरेंनी लेखी लिहून द्यावं की आम्ही हे युती म्हणून लढणार आहोत आणि त्यानंतर ब्रँडची भाषा करावी। आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।